तर जय शिवराय भावना, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आणि मग आजचा विषय असा की भावना, आज आपल्या घरी पित्र होते आणि या चिठ्ठीला पण तुम्हाला समजलं असं मी किराण्याची चिठ्ठी। लगेचच निघालो आपली गाडी घेऊन किराणाचं सामान आणण्यासाठी। लगेचच आपण पोहोचलो SM मार्ट मध्ये, मग इथूनच आपलं सामान घेणार होतं। त्यांना आपण आपल्या किराण्याच्या सामानाची चिठ्ठी दिली, त्यांनी आपल्याला 5-10 मिनिटांमध्येच आपलं किराण्याचं सामान आणून दिलं। लगेच त्यांना किराण्याचे पैसे पे करून निघालो आपण आणि घरी आलो ते लहान पोरग दिसलं आपल्याला, आणि त्या पोरानं आता नवरात्री येते म्हणून त्याच्या हिशोबाने तरी व्हायना पण एकच नंबर त्यांनी मूर्ती बनवली होती। करून टाका त्याच्याबद्दल एक आपल्या व्हिडिओला लाईक। भावना, आपण जसं किराणा घरी घेऊन आलो तसं बाहेर सिलेंडर ठेवलं होतं, मग मला तवाच कळाला आता हे बी भरून आणणे सिलेंडर। लगेच आपण प्रंदाला बोलून घेतलं, चल म्हणलं आता सिलेंडर भरून आणू आपण। मग येऊन बसलो आपण सिलेंडरची इथं, पण तिथं एक काका म्हणाले टाक्या पुरे रिकामे आहे, थांबा थोडं गाडी येणार। 5 मिनिटांमध्ये सिलेंडरची गाडी आली, नवीन सिलेंडर घेऊन निघालो आपण डायरेक्ट घरी जाण्यासाठी। घरी आलो तरी इथं लगेच पित्रांचा स्वयंपाक बनवणे ते चालू झालं। आपल्या वडिलांच्या फोटोला हार तर पाहिजे म्हणून आपण हार घेण्यासाठी या दुकानामध्ये आलो। इथूनच आपण सुट्टे फुलं ते घेऊन टाकले होते। मग घरी आलो तिथं मस्तपैकी आपण छोटासा हार बनवला होता फुलांचा। तेवढंच आपले मामा म्हणले चल आपण बांगशील जाऊन आपलं थोडं प्लॉटिंगचं काम निघलं। रोडानं काकानं खोकानं काट डायरेक्ट आपण बांगशीला जाण्यासाठी। आणि बॉम्बे हवाची इथं आलो तरी इथं मध्यभागी मोठ्या फुलं ते बनवण्याचं काम चालू होतं वाटतं। तर मग लगेच येऊन पोहोचलो भावना आपण बांगशीच्या इथं। तिथं आपल्या मामाला प्लॉटिंगचं काम होतं, मग तिथं आपण येऊन पोहोचलो। आणि त्या प्लॉटिंगची तिथे एकदम फुल पाण्यानं भरली एकदम मोठी विहीर होती। त्या विहीरच्या इथं का कोणत्या तरी पक्षाचं घरटं होतं, ते घरटं कोणत्या पक्षाचे नक्की कमेंट करून मला सांगा। मग भावना प्लॉटिंगचं काम करून निघालो आपण डायरेक्ट घरी जाण्यासाठी। मग घरी तर आलो, मग लगेच आपल्या इथं पित्रांचं स्वयंपाक झाला होता। मग ते नैवेद्य घेऊन आलो पण आपल्या गच्चीवरती। भावना असं म्हटलं जाते की हजार नैवेद्य कावळ्याने खाल्ला, नैवेद्यावरती पित्रांना भेटतो। आपण पण दर्शन करून घेतलं ते नैवेद्याचं, आपल्या वडिलांच्या फोटोला हार पण घालून दिलं आणि दर्शन पण करून घेतलं। लगेच आम्ही सगळेजण बसलो जेवण करण्यासाठी। आणि भावना आपल्याला लवकर आपले 5,000 फॉलोअर करायचे। तुम्ही आपल्या जर्नीमध्ये जॉईन व्हा आणि आपल्या आयडीला फॉलो करून घ्या।